पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाची सद्यस्थिती अत्यंत दयनीय असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। या निकृष्ट आरोग्य सुविधांविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। या संदर्भात वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे ग्रामीण भागात हृदयविकाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे, मात्र पुलगाव रुग्णालयात साधी जीवनरक्षक औषधेही उपलब्ध नाही। हृदयविकारासाठी आवश्यक औषधांचा रुग्णालयात पूर्णपणे अभाव आहे। परिसरात सर्पदंशांच्या घटना वाढत असताना इंजेक्शन उपलब्ध नसल्याने नागरिकांना मृत्यूच्या दरात ढकलले जात असल्याचा आरोप निवेदनात केला आहे। अनेक वर्षापासून पुलगाव रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी होत आहे। प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्ष कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। यामुळे गरीब रुग्णांना नाईलाजाने वर्धा येथील खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे, जे आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे। शिवसेनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये पुलगाव ग्रामीण रुग्णालयास तात्काळ उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा, हृदयविकारावरील सर्व जीवनरक्षक औषधे 24 तास उपलब्ध ठेवावीत, सर्पदंशावरील ASV इंजेक्शन तात्काळ उपलब्ध करून द्यावे, रुग्णालयात सुसज्ज सोनोग्राफी केंद्र सुरू करण्यात यावे यांचा समावेश आहे। प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला शासन आणि प्रशासन जबाबदार राहील असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे। या निवेदनामुळे आता आरोग्य विभाग काय पावले उचलते याकडे संपूर्ण पुलगाव परिसराचे लक्ष लागले आहे। या निवेदन देण्याचे एक मुख्य कारण असं आहे की बरेचशा वर्षापासून इथं उपजिल्हा रुग्णालयांची मागणी आहे, पण अजूनपर्यंत शासनाने या रुग्णालयाकडे लक्ष पण दिले नाही आणि या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय म्हणून घोषित केले नाही। या रुग्णालयाची जुळून 365 गाव आहेत, त्या सगळ्या ग्रामीण भागात, पण त्यात अमरावती जिल्ह्याचे पण आले आणि वर्धा जिल्ह्याचे पण आले, पण या सगळ्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा न दिल्या कारणाने इथे सुविधांना अभाव आहे आणि म्हणून आम्हाला ही पाडी आली आणि नागरिकांना खूप त्रास होत आहे। इथे सोनोग्राफी सेंटर नाहीये। आज गरोदर महिला इथे येतात, त्यांचे डिलिव्हऱ्या पासून सगळं ते गर्भावस्थेत येतात, पण त्यांचे येले आणि त्यांच्या त्या जीवाची यातना, जे मरण यातना इथं सहन करावी लागते, कारण की निदान त्या रोगाचं लागत नाही, म्हणून आम्ही इथे निवेदन द्यायची आम्हाला पाडी आली। दुसरा विषय कसा आहे, हृदयविकाराचे पेशंट जेव्हा जेव्हा इथे येतात तर त्यांना वेळेवर उपचार मिळत नाही, तर ऍसिडिटी म्हणून त्यांना सांगण्यात येतं, औषधाचे अभाव असतं, सर्पदंशाच्या औषधाचा अभाव असतं। या सगळ्या कारणावरून आम्ही आमच्यावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं आम्ही या प्रशासनाला, या डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून ही सगळ्या मागण्या पूर्ण व्हावं म्हणून आम्ही हे निवेदन देत आहोत। असे अगर नाही झाले, काही दिवसांना आमच्या मागण्या नाही पूर्ण झाल्या, तर मग आम्हाला पद्धत यांच्या गोडाऊन कसे काढायचे आणि यांचं उद्घाटन कसं करायचं, मग आम्ही स्वतःच आमच्या पद्धतीने। मला सांगा, तुम्ही जर म्हटलं की इथं सोनोग्राफीचं सेंटर देण्यात यावं, पण इथं मागील काही वर्षा अगोदर सोनोग्राफी मशीन आली होती, पण डॉक्टर सुद्धा अवेलेबल नाही झाले होते, त्याला दोषी कोण आहे? प्रशासन। प्रशासनच आहे, नागरिक कसा दोषी राहणार आहे? प्रशासनच दोषी आहे। प्रशासनाने या सगळ्या गोष्टीवर गांभीर्याने लक्ष दिलं, मग याच्यावर खासदार आमदार लक्ष का नाही देत? याच्यावर तुम्ही ठोस काय उपाय करणार? इथं कर्मचाऱ्यांचा पण अभाव आहे। खासदार लोकप्रतिनिधी पण निवडून येतात, तर फक्त ते निवडणुकीपुरतेच लोकांना आमिष देतात, त्याच्यानंतर ते पण लक्ष देत नाही। त्यांना पण या निवेदनामार्फत एक निवेदन आहे की त्यांनी तरी आता तरी लक्ष द्यावं आणि जे म्हणतात ना सबका साथ सबका विकास, त्या सरकारनं पण लक्ष द्यावं। सगळं ढकोसलेपणा चालू आहे आणि होपलेसबाजी चालू आहे। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।